नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मारायचं प्रत्येकाला, कोणी टप आमर व्हायला आलाय। गरीब मारणारे, श्रीमंत मारणारे, लहान मोठा मारणारे, ग्रामपंचायतचा सरपंच, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री सगळे मारणारे। काय चला आलो ना जन्माला, जातीसाठी काहीतरी करू यार। आता आमच्या जातीचं लय वाटोळ झालं, वर्षानुवर्ष वाटोळ झालं। एकदा शाश्वत काहीतरी झालं पाहिजे की रे, वाटतं की नाही? चला किती वेळेस तेच 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 तेच, वेळ द्या पैसा द्या, वेळ द्या पैसा द्या, पोलीस स्टेशनला जा, गुन्हे दाखल करून घ्या। हे धंदे बंद करू आपण। त्याच्यामुळे आता थोडीशी शांतता। तुम्ही ज्या क्षणाला गोंधळ केला त्या क्षणाला मी चालले जाईल, त्याच्यामुळे गोंधळ नाही करायचा। मग इथं किती वेळ बसायचं काम पडू द्या, गोंधळ करायचा नाही। मराठा समाजाच्या कार्यकर्त्यासाठी टाळ्या वाजवा बरं एकदा। काऊन माहित आहे तुम्हाला? काऊन हे आले म्हणून नाही? नाही नाही अरे ते नाही, ते नाही। तुम्ही आमचे भाऊ आहे, हे आमचे भाऊ, हे गाववाले, हे आले म्हणून नाही। कारण मला पोलिसांपासून पहिल्यांदा वाचवलं एका मराठा सरपंचानं। आणि मी जाहीरपणे सांगतो, या राज्यामध्ये जातीपातीचे राजकारण करून समाजाचं वाटोळ करणाऱ्या सगळ्या बांडगुळांना दादा सांगतो, ज्या गाडीत आलो ना इथं सुरक्षित, ती गाडी मराठ्याची होती, मराठाच चालवत आला इथं। त्याच्यामुळे आता जातीच्या खेळात आम्ही गुतायचं नाही। हे दुकानदारा करणारे सगळे भार खाऊ दलाल यांना चेतावणी आहे। काही 2-4 न खाजवलं दीपक बोराडेला आज दादा, त्याची अंडी पिल्ली सगळी मला माहिती आहे। त्यांना जाहीर चेतावणी आहे, दीपक बोराडेचं कॅरेक्टर पाण्यासारखं निर्मळ आहे रे चोट्ट्या हो, अवकाळीत राहा बुरट्यांनो। आता जर दीपक बोराडेकडे वाकड्या तोंडानं कोणी बोललं ना, त्याचे उत्तर त्याच भाषेत दिल्या जाईल। अरे 21 जानेवारीला आज आलो काय आम्ही? 4 महिन्यापासून रात्रंदिवस फिरतोय। 2 महिन्यापूर्वी अर्जुन साहेब उभे राहा फक्त, कुठे ते त्याला येऊ द्या रे पुढे रे बाकीचे सगळे। हे महादेव अर्जुन साहेब 2 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन 2 महिन्यापूर्वी 21 तारीख डिक्लेअर केली। ज्या समाजाच्या सुपारी बारातदारांना असं वाटतं की 21 तारखेला धनगरांना झालं पाहिजे, भामट्या हो, तुमच्या बापाला फडणवीसला सांगितलं का उन्हें तारीख बदल इलेक्शनची? पागल समजतं का हरामखोरांनो आम्हाला? मला म्हणतो 21 ला कशाला चालला? छोट्या त्या बापाला सांग ना 21 तारीख काऊन ठेवली तो? 2 महिन्यापूर्वी तारीख दिले ना आम्ही, दिले का नाही? म्हणून जे चोट्टे भुरटे भामटे नावावर दुकानदाऱ्या करणारे दलाल दीपक बोराडेवर आरक्षणाच्या आंदोलनावर संशय घेतात ना, त्यांना उत्तर द्या आजपासून। काही काय म्हणले माहितीये का? उपोषण मागं घेतलं तर म्हणले फडणवीसला मॅनेज झाला, म्हणजे उपोषण मागं घेतलं तर फडणवीसला मॅनेज झाला। बर, उपोषणाला बसला तर म्हणले राजेश टोपेनं बसवला। अरे चोट्ट, एक वाक्य काहीतरी बोला ना। एक तर राजेश टोपेनं बसवला म्हणा, पवारनं बसवला म्हणा, नाही तर फडणवीसनं उठवला म्हणा। दोन्ही असं कॉम्पिटिशन कसं होईल शेखर भैया? अरे लाजा वाटल्या पाहिजे ना। मग फडणवीस साहेबांच्या हातामध्ये किती सत्ता आहे? ईडी आहे, सीबीआय आहे, सीआयडी आहे, एसआयडी आहे, पोलीस आहे, सगळे लावा ना तपास लावा, सिद्ध करा। राजेश टोपेचं जर आंदोलन केलं असेल उभं, मी जाहीर इथं बलिदान देतो माझा। 16 दिवस ते मुंबईला आंदोलन केलं। खरं म्हणजे मी लय ठाम बसलो होतो की उठायचंच नाही, पण खरोखर प्रकृती डाऊन झाली आणि आपण उपोषण सोडलं, स्वाभिमानानं सोडलं। सरकारच्या हातात काही आश्वासन घेतलं? मला गोष्ट सांगा, काय काय नसेल आलं माझ्याकरता? मग आला असतात मी त्याच्या हातानच पाणी प्यायला असतं। पाटोळे साहेब, आम्ही तवाही ऐकलं नाही। आता ही जी तारीख आपण डिक्लेअर केली इथंही भरपूर फोर झाला, आम्ही इथं नाही ऐकलं। एकच सांगतो की ही 100% स्वाभिमानाची, आमच्या आत्मसन्मानाची लढाई आहे। ही स्वाभिमानाने लढल्या जाईल। आम्ही 1 रुपया कोणत्या पक्षाचा, पार्टीचा घेतला नाही, कोणत्या नेत्याचा घेतला नाही आणि शेवटपर्यंत घेणार नाही। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।